मंडळी, आपल्या आयुष्यात असा अनुभव प्रत्येकाला येतो की काही लोक आपल्याशी खूप प्रेमाने वागतात, तर काही लोक कारण नसताना आपल्याला दुखावतात. कधीकधी आपण मनापासून एखाद्यासाठी चांगलं करतो, पण बदल्यात आपल्याला दुर्लक्ष, अपमान किंवा फसवणूक मिळते. आणि मग मनात एक प्रश्न निर्माण होतो, मी इतका वाईट आहे का? लोक माझ्याशी असे का वागतात? पण सत्य हे आहे, लोकांचं वागणं नेहमीच तुमच्या किमतीवर ठरत नाही. त्यामागे मानसशास्त्र, भावना, असुरक्षितता आणि मानवी मनाचे अनेक गुपित नियम काम करत असतात. नमस्कार मंडळी, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 खोल मानसशास्त्रीय कारणांबद्दल बोलणार आहोत, जी समजली तर तुम्ही लोकांना नव्या नजरेने पाहायला लागाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला शिकाल. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे, लोक तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या वागणुकीवरून पाहतात. मंडळी, मानसशास्त्रात एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला जातो, तो म्हणजे लोक तुमच्याशी तसं वागायला शिकतात जसं तुम्ही त्यांना परवानगी देतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःच्या भावना बाजूला ठेवून दुसऱ्यांना खुश करत असाल, तर हळूहळू लोकांना वाटू लागतं की तुमच्या भावना महत्त्वाच्या नाहीत. जर कोणी तुम्हाला वारंवार दुखावत असेल आणि तरीही तुम्ही गप्प राहत असाल, तर त्या व्यक्तीला वाटतं की हे वागणं स्वीकारलं जात आहे. कारण मानवी मेंदू सवयींवर चालतो. लोक जेव्हा पाहतात की तुम्ही नाही म्हणत नाही, तेव्हा ते तुमच्या चांगुलपणाचा हळूहळू फायदा घ्यायला लागतात. अनेक चांगल्या लोकांची सर्वात मोठी समस्या हीच असते की त्यांना वाटतं की जास्त चांगलं वागलं तर लोक त्यांना जास्त प्रेम करतील. पण वास्तवात जास्त उपलब्ध असणाऱ्या व्यक्तींची किंमत कमी केली जाते. म्हणून स्वतःचा आदर करायला शिका, सीमारेखा आखायला शिका. कारण तुम्ही स्वतःला जशी किंमत देतात तशीच किंमत जग तुम्हाला द्यायला सुरुवात करतं. दुसरा पॉईंट आहे, लोक त्यांच्या अनुभवांवरून, त्यांचे मन दुखावण्यावरून तसे वागतात. मंडळी, प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही न बोललेल्या वेदना असतात. काही लोक बाहेरून हसत असतात, पण आतून पूर्णपणे तुटलेले असतात. ज्या व्यक्तीला बालपणात सतत दुर्लक्ष मिळालं, ती मोठेपणी इतरांकडे दुर्लक्ष करू शकते. ज्याच्यावर सतत टीका झाली, तो दुसऱ्यांवर टीका करण्यात समाधान शोधू शकतो. मानसशास्त्रात याला इमोशनल प्रोजेक्शन म्हणतात. याचा अर्थ, एखादी व्यक्ती स्वतःच्या आतल्या नकारात्मक भावना दुसऱ्यांवर टाकते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती स्वतःबद्दल असुरक्षित असेल, तर ती दुसऱ्यांचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करते. कधीकधी लोक तुमच्यावर राग काढतात कारण त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल राग असतो. हे समजलं की तुम्ही प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेणं बंद करता. हो, लोकांनी केलेलं चुकीचं वागणं योग्य ठरत नाही, पण ते का घडतं हे समजायला लागतं. आणि ही समज आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. तिसरं पॉईंट आहे, शांत लोकांना अनेकदा कमकुवत समजलं जातं. मंडळी, शांत राहणं ही खूप मोठी ताकद आहे, पण दुर्दैवाने जग नेहमी शांततेला ताकद म्हणून पाहत नाही. जे लोक कमी बोलतात, वाद टाळतात आणि संयम ठेवतात, त्यांना अनेकदा कमकुवत समजलं जातं. कारण आजच्या जगात आवाज करणाऱ्या लोकांना जास्त महत्त्व दिलं जातं. पण शांत लोकांमध्ये एक वेगळी शक्ती असते, ती म्हणजे निरीक्षणाची. ते प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहत असतात. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा शांत व्यक्ती स्वतःसाठी उभं राहत नाही. जर तुम्ही सतत सहन करत राहिलात, तर लोकांना वाटू लागतं की तुम्हाला काही फरक पडत नाही आणि मग ते मर्यादा ओलांडायला सुरुवात करतात. म्हणून लक्षात ठेवा, शांत राहा, पण स्वतःचा आवाज हरवू देऊ नका. जिथे गरज आहे तिथे ठामपणे उभं राहणं खूप आवश्यक आहे. चौथा पॉईंट आहे, लोक सहज मिळणाऱ्या गोष्टींची किंमत कमी करतात. मंडळी, मानवी मनाचं एक विचित्र सत्य आहे, जे सहज मिळतं त्याची किंमत कमी होते. जर तुम्ही प्रत्येक वेळी उपलब्ध असाल, तर लोकांना तुमची सवय लागते. तुम्ही लगेच फोन उचलला, प्रत्येक समस्येत मदत करता, स्वतःपेक्षा दुसऱ्यांना प्राधान्य देता, तर सुरुवातीला लोकांना ते खूप आवडतं. पण नंतर तेच अपेक्षा बनतं आणि एक दिवस तुम्ही स्वतःसाठी वेळ घेतला तर लोक म्हणतात, तू बदललास. खरं म्हणजे तुम्ही बदललेले नसतात,
तुम्ही फक्त स्वतःची किंमत समजायला लागलेले असतात. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना तुमची किंमत समजते त्यांना सतत स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. 5वा पॉईंट आहे, आत्मविश्वास लोकांच्या वागण्यावर परिणाम करतो. मंडळी, आत्मविश्वास हा फक्त बोलण्यात नसतो, तो तुमच्या चालण्यात, नजरेत, आवाजात आणि ऊर्जेत दिसतो. जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहतात, कारण आत्मविश्वास लोकांना सुरक्षिततेची भावना देतो. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा तुम्ही सतत लोकांकडून मान्यता मागत नाही आणि ही गोष्ट लोकांना जाणवते. पण लक्षात ठेवा, आत्मविश्वास आणि अहंकार यात खूप मोठा फरक आहे. अहंकार दुसऱ्यांना कमी दाखवतो आणि आत्मविश्वास स्वतःला स्वीकारतो. खरा आत्मविश्वास म्हणजे मी परिपूर्ण नाही, पण मी पुरेसा आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला पुरेसं मानता तेव्हा जगही तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला लागतं. 6वा पॉईंट आहे, काही लोकांना तुमचा प्रकाश सहन होत नाही, म्हणजे तुमची प्रसिद्धी, तुमची आपण म्हणतो ना तरक्की सहन होत नाही. मंडळी, हे सत्य थोडं कडू आहे, पण प्रत्येकजण तुमच्या आनंदाने आनंदी होत नाही. काही लोक तुमचं यश पाहून प्रेरित होतात ही, तर काही लोक आतून जळायला लागतात, कारण तुमचं यश त्यांना त्यांच्या अपयशाची आठवण करून देतं. तुमचा आत्मविश्वास, तुमची शांतता, तुमचं सकारात्मक राहणं हे काही लोकांना अस्वस्थ करतं. म्हणून ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात, कधी टीका करून, कधी दुर्लक्ष करून, तर कधी तुमच्यावर शंका घेऊन. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांचा हेवा हा तुमच्या चुकीचा पुरावा नसतो, तो त्यांच्या आतल्या असमाधानाचा पुरावा असतो. 7वा पॉईंट आहे, स्वतःवर प्रेम करणं खूप आवश्यक आहे. मंडळी, आपण अनेकदा दुसऱ्यांकडून प्रेम शोधत राहतो, पण स्वतःवर प्रेम करायला विसरतो. जर तुम्ही स्वतःलाच सतत दोष देत असाल तर जगही तुम्हाला दोष द्यायला लागतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला सर्वोच्च समजणं नाही, तर स्वतःच्या भावना, वेळ आणि मानसिक शांततेचा आदर करणं आहे. कधीकधी नाही म्हणणंही स्वतःवर प्रेम असतं. कधीकधी टॉक्सिक लोकांपासून दूर जाणंही स्वतःवर प्रेम असतं. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करता तेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला लागतं. 8वा पॉईंट आहे, लोक बदलतात आणि ते नैसर्गिकही आहे. मंडळी, जीवनात प्रत्येक नातं कायम राहत नाही. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त एका काळासाठी येतात. कधी परिस्थिती बदलते, कधी प्राधान्यक्रम बदलतात आणि कधी लोक स्वतः बदलतात. म्हणून एखादी व्यक्ती दूर गेली म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. मानसशास्त्र सांगतं, लोक त्यांच्या भावना आणि गरजांनुसार बदलत असतात. हे स्वीकारणं कठीण असतं, पण मानसिक शांततेसाठी ते आवश्यक असतं. तर मंडळी, शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, लोक तुमच्याशी जसं वागतात ते नेहमी तुमच्या किमतीचं प्रतिबिंब नसतं. कधी ते त्यांच्या वेदनांमुळे असतं, कधी त्यांच्या असुरक्षिततेमुळे, कधी तुमच्या शांततेमुळे आणि कधी तुमच्या प्रकाशामुळे. पण तुमची खरी किंमत ती फक्त तुम्हीच ठरवू शकता. स्वतःचा आदर करा, स्वतःसाठी उभं राहा आणि जे लोक तुमची किंमत ओळखत नाहीत त्यांच्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका. कारण योग्य लोक तुमचं मन तोडत नाहीत, तर ते तुमच्या अस्तित्वाची कदरच करतात. तर मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन मानसशास्त्रीय आणि प्रेरणादायी व्हिडिओसोबत. धन्यवाद.